नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर इथे माझं सगळं चेक करायचं चाललं होतं, म्हणजे दरवाजे वगैरे नीट लावले की नाही, खिडक्या वगैरे लावल्या की नाही, कारण आम्हाला जायचं होतं गावी. तर मग सगळे कॉक वगैरे नीट लावल्या की नाही, दरवाज्याचे लॉक केल्या की नाही, हे आपल्याला बघावं लागतं, कारण लेडीज लोकांना ते बघावंच लागतं. पुरुष लोक म्हणजे आपले नवरे लोक बॅग वगैरे घेऊन जातात, पण बाकीचं घरातलं आपल्याला चेक करावं लागतं सगळं. तर तसंच मी सगळं चेक केलं आणि निघाले. बॅग वगैरे ते सगळे घेऊन गेले होते, मला फक्त पर्सच घ्यायची होती. मम्मी आणि मग आम्ही निघालो. तर माझी मम्मी आली होती माझ्याकडे, मी आजारी होते म्हणून. आणि मग निघालो आम्ही. मग जाता जाता आम्हाला करायचं होतं तुळापूरचं दर्शन. तर आम्ही तिथे पोहोचलो. मी सकाळी लवकर गेलो होतो, 10-10:30च्या दरम्यानच गेलो होतो, त्याच्यामुळं तिथे म्हणजे अशी गर्दी काहीच नव्हती, म्हणावी तशी गर्दी नव्हती. मग आम्ही सकाळी गेल्यामुळे मस्त आमचं दर्शन वगैरे छान होत होतं. मग पुढे ही माझी 2 मुलं आणि मिस्टर पुढे चालत होते. तर तिथे पण बरेच म्हणजे आदल्या दिवशीच 14 जयंती झाल्यामुळे तिथे मंडप वगैरे घातलेला होता. तर इथे नद्यांचा संगम आहे. तर मलाही माहीत नाही कुठल्या नद्यांचं, एवढं लक्षात नाही आहे. तर मग आतमध्ये आम्ही दर्शन करायला गेलो. थोडी गर्दी म्हणजे होती, म्हणून म्हटलं 5 मिनटं थांबावं, त्यांचं दर्शन होऊ द्यावं. तर झालं त्यांचं दर्शन. मग आम्ही पण गेलो तिथे दर्शन करायला. तर तिथे मस्त अशी फुलांची सजावट केलेली होती, कारण आदल्या दिवशीच तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती झालेली होती. त्यामुळे तिथे मस्त फुलांचा, गुलाबाची फुलं, परत झेंडूची फुलं आणि मोगऱ्यांच्या फुलाचं मस्त सजावट केलेली होती. त्यामुळे इतका सुगंध मस्त येत होता ना. आणि तिथे गेल्यानंतर प्रसन्न वाटतंच, कारण आपले ते छत्रपती आहेत संभाजी महाराजांचं दर्शन आम्ही अशा पद्धतीने घेतलं. आणि नंतर मग फोटो वगैरे शूट केले, थोडे फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो. मग जाता जाता मुलांना घ्यायचं होतं खायला. आणि मग तिथे नुकत्याच त्या आजी आलेल्या होत्या. मग त्यांचं काढायचं चाललं होतं, खायला जे काय असतं ते. मग मुलांना आम्ही घेतल्या, बॉबीज घेतल्या आणि लेमन गोळ्या घेतल्या, कारण आम्हाला पुढे प्रवास करायचा होता. तर मग आईने ते घेतल्या. नंतर ना तिथेच मंदिर आहे, ह्याचं आपले महादेवाचं मंदिर आहे, तिथंही दर्शन घेतलं आम्ही आणि निघालो. तर मस्त वाटतं तिथे. आणि तिथे साईडलाच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे, पण तिथे काम चालू असल्यामुळं ते बंद होतं, नाहीतर तिथेही खूप छान आहे मोठं. मग अशा प्रकारे आमचं मस्त छान दर्शन वगैरे झालं. तर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. मग तिथे निघालो आम्ही, बसलो गाडीमध्ये. तर मुलांना ते खाऊ आणलेलं काय तो कधी खाईल असं होतं मुलांना. मग त्यांना मी ते फोडून दिलं बॉबीज. मग ते खायला लागले, सगळ्यांना एक एक वाटल्या आणि तिने खायला घेतलं. मग तिला मी जुन्या आठवणी सांगितल्या की आम्ही लहान होतो तेव्हा अशा 5 बोटांमध्ये ते बॉबीज अडकवायचो आणि खायचो. मग तिनेही तसाच प्रयत्न केला, पण तिची छोटी बोटं होती आणि त्या बॉबीज खूप मोठ्या होत्या, त्याच्यामुळे ते काही सगळ्या व्यवस्थित बसल्या नाही. जेवढ्या बसल्या तेवढे त्याने दाखवल्या मला बसून आणि खात होती. आणि इथं हा माझा मुलगा आहे. आई झोपली होती, हे काय झोपत नाहीत, कारण हे आम्ही जेवलेलो नव्हतो अजून. म्हटलं जाता जाता आपण जेवू. मग पुढे आम्ही गेलो हॉटेलमध्ये एका, थांबलो. पण तिथे ना म्हणजे आम्ही चपात्या नेल्या होत्या, पण तिथे भाजी आणि भात काही नव्हता. आमचं म्हणजे वाटलं होतं आम्ही भात आणि भाजी बाहेरून घेऊ, कारण चपात्या घेऊन गेलो म्हणून, पण नव्हतं. मग आम्ही 2 प्लेट पुरी भाजी वगैरे घेतली, खाल्ल्यानंतर खाल्ली वगैरे. आणि नंतर आम्हाला CNG भरायचा होता. मग पुढे पेट्रोल पंपावर थांबलो, CNG वगैरे भरला. तरी तिथे एक वेल होता, पण तो कशाचा वेल होता तो काही माहीत नाही मला. पण तिथं छोटी छोटी अशी फळं होती त्याला रेड कलरची. तर तो मुलगा तोडत होता. त्याला वाटलं ते बोरं असतात ना छोटी, तसं आहे. पण ते त्याला म्हटलं नाही आहे ते, आपल्याला माहीत नाही, टाकून दे. मग त्याने तरीही घेतले, नंतर दिले टाकून त्याने. मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर मग ह्यांना बोर होत होतं दोघांना. मग तो ड्रायव्हर हा माझ्या भावाचा मित्रच होता. तर तो म्हटला मी तुम्हाला कार्टून लावून देतो. मग ते मस्तपैकी कार्टून बघत बसले. अशाच पद्धतीने आम्ही पोहोचलो घरी. मस्त प्रवास झाला आमचा. तर मला 3 वाजले होते. मग गेल्यानंतर आईने मस्त असा सरबत वगैरे केला. आम्ही सरबत वगैरे प्यायलो. तर मुलांना गावी आल्यानंतर एकदम फ्रीडम असतं. तर मग तो मस्त फिरत होता, इकडे तिकडे पळत होता, छान वाटत होतं त्याला.
मग आई पप्पा गेले होते शेतामध्ये. मग ते येतील म्हणून म्हटलं चहा ठेवला. संध्याकाळ झाली होती. मग चहा वगैरे ठेवला आणि थोडा नाश्ता म्हणजे मुरमुरे वगैरे घेतले. तर बाहेर एवढं छान वातावरण झालं होतं ना, पावसाचंच झालं होतं. पूर्ण ढग काळे काळे म्हणजे असं ढगाळ झालं होतं वातावरण. पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. तर हे मागची साईड आहे आईच्या घराच्या. तिथे जांभळाचं झाड आहे, पेरूचं झाड आहे आणि शेळ्यांसाठी घास वगैरे ते करतात मागच्या साईडला. छोटंसंच आहे ते, छोटीशीच आहे ती तशी. मग तिथं ते शेळ्यांसाठी वगैरे करतात. मग नंतर आम्ही घेतला चहा वगैरे. मग हे मुलांनाही चहा दिला. तर आम्ही येणार म्हणून माझ्या पप्पांनी म्हणजे माझ्या वडिलांनी ना मुलांसाठी एवढी बिस्किटांच्या व्हरायटीज आणल्या होत्या ना, 3 प्रकारचे बिस्किट आणले होते. जे तुम्हाला आवडेल ते खावा, असं असतं आजोबांचं प्रेम. खरंच आजोबा ते आजोबा. तर असा होता माझा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.